आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की कोहळा बांधण्याची पद्धत खूप जुनी आहे आणि त्याचे महत्त्व खूप जास्त आहे. घराचे रक्षण करण्यासाठी कोहळा बांधणे खूप महत्त्वाचे मानले जाते. कोहळा घराच्या मुख्य दरवाजावर बांधला जातो, ज्यामुळे घराला दुष्ट शक्तीपासून संरक्षण मिळते आणि कोणाच्याही वाईट नजरेपासून घर सुरक्षित राहते. घरात, दुकानात अथवा व्यवसायाच्या ठिकाणी असणाऱ्या येणाऱ्या वाईट शक्ती व नजरदोष यापासून सगळ्यांचे रक्षण करण्यासाठी कोहळा लावला जातो. कोहळा बांधल्याने घरातील लोकांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभते असा विश्वास आहे. तो घराच्या बाहेर बांधला जातो, कारण यामुळे दुष्ट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाहीत आणि नजर दोषापासून घराचे रक्षण होते. कोहळा बांधण्याची पद्धत कशी आहे? कोहळा आणताना स्वच्छ पाण्याने धुवावा आणि स्वच्छ कपड्याने पुसावा. पूजा कशी करावी? कोहळ्यावर दोन्ही बाजूंना ओम आणि स्वस्तिक चिन्ह काढून त्याची पूजा करावी. गंध, अक्षता, हळद, कुंकू आणि फुलांनी त्याची पूजा करावी. काजळ रेषा कुठे काढावी? कोहळ्यावर काजळाने एक रेष ओढावी, जी दुष्ट शक्तीपासून रक्षण करते. मुख्य दरवाजावर तो कसा बांधावा? हा कोहळा लाल वस्त्रात बांधून मुख्य दरवाजावर लटकावा, जेणेकरून तो सर्वांना दिसेल. सण किंवा विशेष दिवशीच तो बांधावा. कोहळा शक्यतो शनिवारी किंवा अमावस्येलाच बदलावा. महत्त्वाचे टिप्स काय आहेत? कोहळा सूर्यास्तानंतरच बांधावा. जर लाल वस्त्रात बांधलेला कोहळा लवकर खराब झाला तर ते दुष्ट शक्तींच्या नष्ट होण्याचे चिन्ह मानले जाते. कोहळा टांगल्यानंतर कधी 8 दिवसाच्या आत खराब होतो, कारण अशुभ ऊर्जा सामावण्याची त्याची क्षमता संपलेली असते. अशा वेळेस कोहळा सडतो, त्यातून पाणी गळते. असे ज्यावेळी होते तेव्हा कोहळा काढून कचऱ्यात टाकून द्यावा, अन्यथा नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात वाढत जाते. त्यामुळे आपल्याला सकारात्मक परिणाम मिळत नाहीत. मग नंतर काय करावे? पुन्हा एकदा नवीन कोहळा आणून लावावा. कदाचित सुरुवातीला लवकर खराब कोहळा होतो. जर अशुभ ऊर्जा जास्त प्रमाणात साठली असेल तर नंतर तो 1 वर्षभर किंवा त्यापेक्षाही जास्त काळ टिकू शकतो. तरी पण जर सोमवती अमावस्या किंवा शनी अमावस्या किंवा दिवाळीची अमावस्या या 3 वेळी कोहळा खराब झाला नसला तरीसुद्धा तो बदलावा. एरवी जर कोहळा खराब झाला तर त्या पुढील शनिवारी व एरवी लावताना सुद्धा शनिवारीच लावायचा व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करायचा आहे. यामुळे त्याचे सकारात्मक परिणाम आपल्याला भेटतात. आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो व पूर्णपणे नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होऊन जाते. त्यामुळे कोहळा लावताना सूर्यास्तानंतरच लावावा. कोहळा घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लावताना त्यावर बाहेरून आलेल्या लोकांची नजर जायला हवी व बाहेर लावताना बाहेरची व्यक्ती त्याच्या खालूनच आली पाहिजे. अशा पद्धतीने तो लावला पाहिजे. कोहळा टांगल्याने घरात नकारात्मक शक्ती राहत नाही. तसेच बाहेरून येणारी व्यक्ती जर आपल्याशी खूप चांगले बोलत असेल पण मनात मात्र आपल्याबद्दल ईर्ष्या बाळगून असेल तर ते मनातले भाव बदलतात व त्याचा परिणाम घरातील व्यक्तीवर होतो. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जर वाढली असेल तर कोहळा जरूर बांधावा. कोहळा बांधल्यामुळे खूप चांगले शुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. जर कोहळा बांधला नसेल तर घरातील व्यक्तींची चिडचिड वाढते, व्यवसायात अनेक अडचणी निर्माण होतात, प्रगती होत नाही. तसेच बाहेरची बाधा लवकर परिणाम करते. त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त करण्यासाठी एक कोहळा जरूर बांधावा. यामुळे घराची, मुलांची व पतीची देखील प्रगती होते. आपल्यावर जलन करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस हळूहळू कमी होऊ लागते. अशाच पद्धतीचे इतर काही माहिती ऐकण्यासाठी, अनेक उपाय व तोडगे ऐकण्यासाठी माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.